बघा कसं आहे घर सांगा। छान आहे ना घर। थांबा उतरू द्या, पळून जाईन मी फटकन। देखा मैंने सुंदर सा एक सपना, फूलों का शहर का है घर अपना। काय करवाई इथं सकाळ झालेली होती, आपल्याकडचा भाजीपाला आलेला होता बघू शकता। अरे मोड धुवून देतो ना आणि चूल पेटलेली होती। मनीषा करत होती व्यायाम। हाय कर इकडे बाय वा, समोर म्हैस आहे बघू शकता। आणि श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। कसे आहे, आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मावशीकडे आलेला आहो, म्हणजे हा ब्लॉग म्हणजे 8 दिवसापूर्वीचा आहे। सध्या मी रूम शिफ्टिंग वगैरे केलेली आहे। आणि तुमचं बरोबर आहे की हक्काचं घर का सोडलं। नाश्ता आलेला आहे, जिंदगी में आए चालू झालेला आहे इकडे नाश्ता। इकडे मावसाजी पण नाश्ता करते, आई भाजीपाला तोडत आहे। मावशीनं प्लेट आणल्या, मावशी चक्कीमध्ये सुद्धा असते तो नाश्ता वाटत। बघा कसं आहे घर सांगा। छान आहे ना घर। थांबा उतरू द्या, पळून जाईन मी फटकन। देखा मैंने सुंदर सा एक सपना, फूलों का शहर का है घर अपना। तर म्हणत होते ना घराचं काम कधी चालू होते, हे घराचं काम चालू आहे। उतरवते पण कसं आहे ना, एकदा धोका खायची सवय झाली ना, जेव्हा एखाद्या व्यक्तीला माहिती पडतं की हिला प्रेमाची आधाराची गरज आहे आणि ते आधार प्रेम आपण शोधतो, असं वाटते बाबा दुसरे लोक आपल्याला धोका देतात, त्याच्यामुळं आपण रक्ताच्या नात्यांनाच भरपूर जीव लावतो, प्रेम करतो। परंतु कसं आहे, जेव्हा एखादा म्हणजे आपण चांगली प्रगती करतो आणि कसं आहे प्रत्येक एक लिमिट करायला, तो भाऊ असो कोणी असो, लिमिट म्हणजे मदत करायला एक लिमिट असते। परंतु जेव्हा आपण त्यांना मदत करणं बंद करतो किंवा आपले पैसे त्यांना मागतो ना, तेव्हा ते आपल्याला धमक्या देणं सुरू करतो। आणि मी धमक्या ऐकणाऱ्यापैकी नाही आहे। मावशी आई, आज मी हळदी कुंकाला हेच कपडे घालणार। तर माझ्यापेक्षा जास्त त्रास माझ्या आईला होता, कारण कसं आहे मी तरी माझं काम करणे, इकडे तिकडे फिरणे, त्याच्यामुळे माझा वेळ जात होता। परंतु आईला जास्त त्रास होता आणि मला ना नेमकं जर मी एकटी असते ना तर मी माझ्या भावाला उरून पुरली असते, तुम्हाला इमानदारीनं सांगते। परंतु माझे हात कुठं बांधलेले आहे, माझ्या 2 मुलांमुळे, माझ्या आईमुळे। नाहीतर त्याला ना लोक म्हणतात त्याला मारा, त्याला असं करा, त्याला तसं करा, अरे तो मूर्ख आहे, तो बेवळा आहे, तो दारू पितो। परंतु मी जर त्याला मारलं, जर कमी जास्त झालं ना तर मला पण पोलीस स्टेशनचे चक्कर मारावं लागणार, त्याला पण मारावं लागणार आणि भांडणात कुणाचा फायदा नसतो होत, नुकसानच होत असतो। त्याच्यामुळं मी एकच करत आहे की माझ्या घराचा सौदा सुरू आहे आणि मी आईला समजावून सांगितलं की काही दिवसासाठी आपण रेंटच्या रूमनी जाऊया। परंतु कसं आहे ना, माझी आई घर सोडायला तयारच नव्हती, त्याच्यामुळं ना इलाजास्तव मला माझ्या आईला माझ्या मावशीकडे घेऊन जावं लागलं। आणि आई म्हणत होती बाबा खेडेगाव पण चांगलं असते, आपण खेड्यातच घर बांधू किंवा खेड्यातच राहू, असं तिचं मत होतं। तर मी तिला म्हटलं तुला जिथं राहायचं असेल ना तिथं आपण राहू, पण सगळ्यात अगोदर तुला काही आता जास्त दिवस जीवन जगावं लागत नाही, त्याच्यामुळे अशा टेन्शनमध्ये जीवन व्यतीत करू नको। आणि राहिला माझा प्रश्न, तर मी माझ्या पायावर भक्कम उभी आहे। मी माझ्या 2 मुलांना आरामात म्हणजे सांभाळू शकणार आहे, काही गरज नाही आहे। ते म्हणतात ना माणूस असेल तरच आपण जगू शकतो, असं काही नाही आहे। आपल्या जर टॅलेंट असेल ना आणि स्वतःवर विश्वास असेल ना तर एक बाई धुणी भांडी कपडे करून, स्वयंपाकघरची घरे करून, केर कचरा उचलून सुद्धा मुलांना सांभाळू शकते। तयारी झालेली आहे बघू शकता, स्वराज तर रेडी आहे। आईने गजरे वगैरे केलेले आहे बघू शकता, जो की मी लावलेला आहे। मनीषा मॅडमची सर्व तयारी चालू आहे, फुलं बिलं गजरे बिजरे लावून, आणि यांची पण तयारी झालेली आहे। माझा लुक तुम्हाला नंतर पाहायला भेटणार पूर्ण, ओके।
तर फायनली आम्हाला इथं म्हणजे स्वराजचं बोरनान पण करायचं होतं, कारण कसं आहे की स्वराजचं बोरनान झालंच नव्हतं, त्याच्यामुळं आता इथं फायनली स्वराजच्या बोरनांची तयारी झालेली आहे. हे आहे माझ्या मावशीचं घर. आम्ही यात्रेत गेलो होतो तर भरपूर शॉपिंग वगैरे करून आणली होती. तर हे ते सामान आहे ते बघू शकता तुम्ही की काय काय आणलेलं होतं मावशीने, आणि खूप छान पद्धतीने मावशीने बोरनांची तयारी केली होती, कारण घरी भांडण आणि ते काही असो, मी माझ्या मुलांच्या आनंदात कुठंही कमतरता भासू देणार नाही. तर मावशीने सुद्धा खूप छान पद्धतीने तयारी केली होती, आणि ह्या साडीचा प्रमोशन व्हिडिओ पण करायचा होता, कारण ही मीशोकडून आलेली होती. तर या साडीची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या इन्स्टा अकाउंटला जाऊन त्या रील्सवर कॉमेंट करा. 500च्या आत साडी आहे, खूप छान कलर आहेत, आणि साडीचा पोतसुद्धा खूप छान आहे. 500 रुपयात विथ ब्लाऊज तुम्हाला येणार आहे. तर इथं अशा पद्धतीने स्वराजचं बोरनान झालेलं आहे, आणि तयारी पण केलेली आहे. जो नवरा आपल्याला काहीच साथ देत नाही आहे त्याच्या नावाने तयारी करा, परंतु मी एकाही ठिकाणी माझ्या नवऱ्याच्या नावाचा उखाणा केलेला नाही आहे, उखाणा घेतलेला नाही. कारण जे व्यक्ती माझ्या मनातून उतरून जातात ना ते उतरूनच जातात. आज सर्वजण मजा बघत असेल, अरे मी माझ्या बायकोला सोडून दिलं तर बघा तिचं काय हाल होत आहे. भाऊ पण म्हणत असेल अरे मी पण काढून दिलं, परंतु मला काही गरज नाही. अरे तुम्ही माणसाच्या नावावर ना कलंक आहेत की जे तुम्ही एका बैला तिचा हिस्सा म्हणजे ओढून ताडून घेत आहे. तर मी हसून माझा हिस्सा सोडून दिला असता जर तुम्ही माझ्या प्रेमाने वागले असते, किंवा माझ्या आईला तुम्ही प्रेमाने बघितलं असतं ना, तरी सासरचा हिस्सा जर मी हसून सोडून दिला तर माहेरकडचा पण सोडून दिला असता, काही फरक पडत नाही. कारण मला माझ्या मेहनतीवर आणि स्वतःवर विश्वास आहे, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात कधीच दुःख येणार नाही. याच्यावर मोठ्या मोठ्या संकटांना तोंड दिलं, आणि हे पण संकट जाणार आहे. म्हणजे कसं आहे, निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन होत राहत असते. त्याच्यामुळं आज माझी वेळ आहे, तुमची वेळ पण येणारच आहे, बरोबर ना. तर अशा पद्धतीने बोरनान केलेलं आहे. आणि फायनली ना आता मावशी म्हणत होती की माझ्या रूमचं काम आहे, त्याच्यामुळं तुम्हाला हे आजूबाजूचा आवाज येत असणार आहे. तर इथं मावशीने मला हळदी कुंकू दिलं, तिळगुळ वगैरे दिलेला आहे, आणि उखाण्यात नाव विचारत होते. तर मी मावशीला सरळ बोलली, जो व्यक्ती माझ्या आयुष्यात कोणत्याच प्रकारचा साथ देत नाही त्या व्यक्तीचं नाव उखाण्यात मी अजिबात घेणार नाही. फक्त मावशीने माझी ओटी वगैरे भरली, मी उखाणा वगैरे घेतलेला नाही आहे, आणि त्यानंतर फक्त फोटो आणि व्हिडिओ काढला. माझं काही चुकलं का ते नक्कीच सांगा, कारण अशा याच्यात आजूबाजूच्या लोकांचा कॉल येत आहे, तू कशी आहे काय आहे, परंतु तो व्यक्ती एक कॉल पण करत नाही की विचारत नाही बाबा कसं सुरू आहे, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे. आणि आई बघा किती नाराज दिसत राहते. इथं मी मनीषाची मजा करत होती की बाबा तुला तर नवराच नाही आहे, त्याच्यामुळे तू नवऱ्याचं नाव घेता नेहमी मोहिनीताई करत राहते ना, तर तू आता माझंच नाव घे. तर आता मनीषा बघा माझं नाव किती छान पद्धतीने उखाण्यात घेणार आहे, आणि खूप छान नाव घेतलेलं आहे तिने माझं. नवऱ्याचं नाही मोहिनीताईचंच घेते. ते हिरवं वांग हिरवं देठ, मोहिनीताई आणि माझी मुंबईमध्ये भेट. आणि मग तिला ना कन्फ्युजन झालं, कारण मी तिला आठवण दिली की आपण पहिल्यांदा मुंबईला नाही अमरावतीला भेटलो होतो. मग ती म्हणे डबल शूट करा, डबल नाव घेते. तुम्ही द्या ना, दिलं ना मी तर दिलं. हा घे. हिरवं वांग हिरवं देठ, मोहिनीताई आणि माझी अमरावतीमध्ये भेट. वा 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 वा. नवऱ्याचं नाव घ्यायच्या वयात पोरगी मैत्रिणीचं नाव घेत फिरून आली. सांगा आता. अशा पद्धतीने आम्ही बोरनान वगैरे केलेला आहे, आणि मावशीने माझ्या आईला समजावून सांगितलं की तिचं बाबा बरोबर आहे, तुझ्यामुळे ती पण घर सोडू शकत नाही आहे. कारण मी जर घर सोडलं तर मला माहिती आहे की माझे जेवण वगैरे सर्व बंद करून देणार, आणि रात्रभर ती रडत राहते. त्याच्यामुळे मी मावशीला समजावून सांगितलं, आणि इथं माझी मावशी माझ्या आईला समजावून सांगत होती की तू ते. आणि कसं आहे आईला ना त्या घराविषयी लगाव आहे, आणि साहजिक आहे, म्हणजे एकदम असं म्हणतो ना ते तुराट्या वगैरे असते ना, तर तशा घरात आम्ही आलेलो होतो, आणि आता एवढं मोठं घर सोडावं लागत आहे. हॅलो फ्रेंड्स, आता मी नाईट क्रीम लावलेली आहे गोर दिशेसाठी. कावळा कधी बघा झाला काय? कावळा तो कावळाच असते. मग मी माझ्या स्किनसाठी फक्त खूप असं ते हे झालेले होते, खड्डे वगैरे पडलेले होते, आणि थोडासा ब्राईटनिंग येण्यासाठी लावलेली आहे. मी काही गोरो होण्यासाठी नाही लावलेला आहे. ओके, सगळं काही बोलायचं नाही. तर आज केला होता स्वयंपाक, गोबीची भाजी, खिचडी, मिरची आणि पोळ्या. मिरची म्हणजे तेलातून पोळ्या, तेलात ते काय असते ना ते तेलात, तशा त्या मिरच्या तळल्या होत्या. भाजी मी केली होती, आणि पोळ्या माझ्या मम्मीने टाकल्या होत्या. हा पाहिजे बरं तिकडे सगळं हे करून. हे बेटा तसं नाही करू.
अरे 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 चल लवकर बाळाला त्या पद्धतीने एक वेळा दे बरं तळका. संध्याकाळचे तुम्ही देव बघू शकता आणि इथं आमची मावशी झोपायची आमची तयारी करत आहे. मावशी पण कंटाळली अशी ना आम्हाला. तर आईला हसवण्यासाठी मी अशा पद्धतीने थोडी कॉमेडी वगैरे करत असते, त्याच्यामुळे आई थोडंसं टेन्शन दूर होते आणि हसते. तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेलेला आहे आणि उद्या आम्ही कोंडवाड्यात म्हणजे आमच्या घरी जाणार आहोत. हा व्हिडिओ आताचा नाही आहे तर 8 दिवसापूर्वीचा आहे. आता तर मी रूम पण सोडलेली आहे आणि नवीन घरात शिफ्ट पण झालेली आहे. आणि हे जे तोरणं आहे ना आम्ही हे बैरमच्या यात्रेतून आणले होते, मस्त स्वस्तात मस्त भेटले होते. आणि मनीषा आहे बिग बॉस लवर, त्याच्यामुळे ती एकटीच इथं बिग बॉस बघत होती. मावशीने आमचे अंथरूण वगैरे टाकले होते आणि या दुःखात सगळ्यात जास्त सपोर्ट मला करत आहे माझी मावशी आणि मनीषा. तर त्या बिचाऱ्यांचे एक प्रकारे आमच्यावर उपकारच आहे असंही म्हटलं तरी चालेल, कारण मनीषा खरंच काही लोकांपेक्षा खूप वेगळी आहे. अजिबात ती शूट पण घेत नाही आणि कधीच काही बोलत नाही. मला म्हणते ताई तुमची शिफ्टिंग वगैरे करेपर्यंत मी तुमच्यासोबत आहे, म्हणजे ती घरी जात नाही आहे. माझी जोपर्यंत शिफ्टिंग करून देत नाही तोपर्यंत ती इथंच राहणार आहे. तर अशा पद्धतीने आमचा दिवस गेलेला आहे. कोंडवाड्यात आपल्याला वापस चालायचं आहे. जा लागते आपल्याला जेवायला. उद्यापासून हंसना मना है, सिर्फ टेंशन की गोली खाने का सो जाने का. सगळं टेन्शन दूर घ्यायला लागते. चला तर उद्या आम्हाला जायचं आहे आमच्या घरी. 3 दिवस मस्त मजेत गेले आमचे. ओके है ना स्वराज? हां बाय बाय कर. तर चला आता तुम्हाला पुढील व्हिडिओ आमचे न्यू रूममध्ये पाहायला मिळणार आहे, कारण शिफ्टिंग वगैरे झालेली आहे. तर पुढील व्हिडिओ पाहण्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.